गुड मॉर्निंग सर्वांना. तर सकाळ म्हणजे सॉरी दुपारच झाली असेल. तर मला बड्डेसाठी एक छानशी ऑर्डर भेटली होती. 20 लोकांसाठी जेवण बनवायचं होतं. तर इथं मिक्स व्हेज बनवली आहे मी. त्याच्यामध्ये बटाटा, मटार, फ्लॉवर, गाजर, अ, असं 5-6 भाज्या टाकल्या होत्या. छान अशी मस्त ग्रेव्ही झाली. त्याच्यामध्ये फक्त ओला नारळ किसून त्याची पेस्ट करून टाकलेली आणि मिरची पावडर, धना पावडर, जिरा पावडर आणि आपला घरचा काळा मसाला आणि छान अशी ग्रेव्ही बनवली. याच्यात 25 लोकं जेवले आणि आणखीन पण शिल्लक होती. जवळजवळ 35 जण जेवले असते. नंतर ही आहे मटर पनीरची भाजी. याला कांदा टोमॅटोची पेस्ट टाकलेली आणि छान अशी ग्रेव्ही बनवलेली आणि 1 किलो मटार आणि 2 किलो वाटाणे असे टाकलेले. कांदा टोमॅटो पावशेर पावशेर असे अर्धा किलो. तर ही पण छान अशी भाजी झालेली. कलर वगैरे आलेला, कोथिंबीर टाकलेली, नंतर मिक्स केलं त्यामुळं ते परत गेलं. छान असं मटार पनीरची मस्त ग्रेव्ही आणि घरगुती खूप छान भाजी झाली होती आणि हे मी सगळं स्वतः बनवलेलं आहे. नंतर पाहू शकता इथं डाळ घेतली आहे. समजा 20 जणांसाठी मी जवळजवळ 1.5 किलो डाळ घेतलेली. त्याच्यातली थोडीशी शिल्लक ठेवली आणि ती बनवली. खूप घट्ट झाली होती. पण ऑर्डर होती त्यामुळं मी घट्टच दिली आणि ह्याला तडका दिला, पण ते घट्ट असल्यामुळे सगळं ते ऑब्झर्व करून घेत होतं. तर अशी छानशी फोडणी बसलेली डाळ तडका छान झाले. त्याला कांदा, टोमॅटो, लाल मिरची टाकलेली आणि मिरची पावडर, लसूण आणि कोथिंबीर एवढंच टाकलेलं. तर खूप छान डाळ पण झाली होती आणि खूप मस्त झाली होती. मी टेस्ट करून पाहताना एक वाटी खाल्ली. तर इथं 20 लोकांसाठी मी 2 किलो तांदूळ आणलेला. त्याच्यामधले एक 5-6 वाट्या बाकी राहिलेला असेल. मी जवळजवळ 10 वाट्या टाकलेल्या. इथपर्यंत वरतीपर्यंत आलेला. खूप छान भात मोकळा सुटसुटीत झाला होता. पण खाली ना जरासं दाटसर झाला होता आणि तो खाली थोडंसं एक प्लेटभर करपला होता. पण वरती खूप छान भात झाला आणि अंदाज जास्त झाला भाताचा, कमी व्हायला पाहिजे होता. आता ही पाहू शकता मटर पनीरची भाजी. याला 1 किलो सॉरी 2 किलो मटारच्या शेंगा टाकलेल्या म्हणजे दाणे आणि 1 किलो पनीर होतं आणि पावशेर कांदा, पावशेर टोमॅटो असेल, मिरची पावडर, धना पावडर, जिरा पावडर आणि मटर पनीर मसाल्याचे 3 पॅकेट टाकले ते ग्रेव्ही पेस्ट करून. नंतर ही मिक्स व्हेज आहे. ह्याला जवळजवळ 1 किलो बटाटा टाकलेला, अर्धा किलो फ्लॉवर, 1 किलो वाटाणा, अर्धा किलो गाजर, शिमला मिरची पावशेर, अशा 6 भाज्या टाकलेल्या टोटल. तर छानशी ग्रेव्हीची मस्त अशी मिक्स व्हेज बनवलेली. खूप छान कलरफुल आणि छान दिसत होती. जवळजवळ 6-7 भाज्या झालेल्या त्याच्यात. बटाटा, मटार, फ्लॉवर, गाजर आणि फरसबी आणि आणखीन कोणती तरी एक होती. अशी 7 भाज्या झालेल्या. तर छान अशी ग्रेव्ही वगैरे झाली. तुम्ही पाहू शकता किती छान. फक्त याला ओला नारळ टाकलेला आहे पेस्ट करून. तर खूप छान झाली होती भाजी. खूप आवडली सर्वांना. तर 20 लोकांसाठी साधारण हे 25चं पॅकेट होते. 25चं लिज्जत एक पापड तळेल आणि टोमॅटो पापड होते आणि कोशिंबिरीसाठी अर्धा किलो गाजर, अर्धा किलो काकडी, टोमॅटो पावशेर, कांदा पावशेर, कोथिंबीर टाकली आणि शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आणि दही अर्धा किलोचे 2 पॅकेट होते. ते तिकडं गेल्यावर टाकणार होते. जिथं जेवण द्यायचं होते तिथं बनवून छान अशी कोशिंबीर झाली. नंतर पीठ 2.5 किलो साधारणतः मी मळून 2 गोळे घरीच बनवून दिलेले होते आणि छान गरम गरम अशा टम फुगलेल्या पुऱ्या मी तळल्या आणि गरम गरम भाजी, डाळ, मिक्स व्हेज, पनीर, पुरी हे सगळं गरम गरम बनवून मी देत होते. छान अशी म्हणजे माझी ही फर्स्ट ऑर्डर होती 20 लोकांसाठी. 25 जण जेवले आणि शिल्लक पण राहिलं. तर खूप छान ऑर्डर होती मस्त अशी.